नंतर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। नागपुरात मेंदूज्वर सदृश संशयित आजारानं 9 मुलांच्या मृत्यूंचं गूढ हे अजून कायम आहे। नागपुरात येऊन NIVच्या चमूनं तपासणी पूर्ण केली असली तरी सुद्धा त्यांचा अहवाल कधी समोर येईल ते सांगणं कठीण आहे। एकीकडे हे मृत्यू नेमके कोणत्या आजाराने झालेत याबाबत अजूनही संभ्रम कायम असताना अजून सुद्धा नागपूरच्या विविध रुग्णालयात 14 रुग्ण दाखल झालेत। मात्र त्यांची प्रकृती ही धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे। या रुग्णांशी भेटू देण्यास माध्यमांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकडून अनुमती नाहीये। हे रुग्ण नेमक्या कुठल्या आजाराचे आहेत याचं निदान सुद्धा अजून झालेलं नाहीये। वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा असल्याचं महाराष्ट्र आरोग्य सेवा उपसंचालकांनी NDTV मराठीला सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। संदर्भात आपल्याशी बोलायला डॉक्टर शशिकांत शंभरकर आहेत, जे उपसंचालक आरोग्य सेवा आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात। सर, काय माहिती? बरोबर आहे। मागील 1 ते 1.5 महिन्यापासून आपल्याकडे हा मृत्यूचे 9 मृत्यू झालेले आहे। त्यामध्ये 20 हे AESचे जे डेझिग्नेटेड AES कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण हे पेशंट इन्व्हॉल्व केले आहे। ॲक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम त्यामध्ये 10 हे MPचे आहे आणि 10 महाराष्ट्रातले आहे। त्यामध्ये 9चं डेथ झालेलं आहे। त्याच्यामधले 5 छिंदवाडा म्हणजे MPचे आणि 4 महाराष्ट्राचे। तर छिंदवाड्याचे जे पेशंट्स होते त्यामध्ये टिपिकल लक्षण्स होते की लघवी थांबणं, म्हणजे ताप तर होताच पण लघवी थांबणं हा महत्त्वाचा एक टिपिकल सिम्पटम्स होता। आणि महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जे डेथ्स आहे त्यामध्ये डेथ्स हे AESनी झाले असं म्हणता येणार नाही। त्याच्यात म्हणजे दुसरे कारणं भरपूर आम्हाला मिळालेले आहे। सर, काय ॲक्यूट एन्सेफलायटिसचे काय लक्षणं होते, सिम्पटम्स होते, आणि या अजूनही याच्यासाठी किती पेशंट्स अजूनही ॲडमिटेड आहेत? ॲक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोमचे मुख्यत्वे ताप येणं आणि हाय ग्रेड फीवर हा सगळ्यात महत्त्वाचा एक आहे। सीझर्स येणं म्हणजे आकडी वगैरे लागणं। परंतु जे MPचे जे पेशंट्स आहेत त्याच्यात मात्र टिपिकल लक्षण्स होते की लघवी थांबणं हे सगळ्यात महत्त्वाचं, ॲन्युरिया हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण होतं। आणि आता मात्र आमच्याकडे 14 पेशंट सध्या ॲडमिटेड आहे। त्याच्यामध्ये GMCमध्ये 2, एम्समध्ये 6, नेल्सनमध्ये 2 आणि एक न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये 1, असे जवळपास 14 पेशंट्स अजूनही ॲडमिट आहे। खूप खूप धन्यवाद। तर आरोग्य सेवेचे उपसंचालक आपल्याला सांगतायत की या एकूण प्रकरणामध्ये अजूनही हा आजार कसला आहे त्याची कुठलीही शहानिशा झालेली नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, आपण आत्ताच खरं तर या अधिकाऱ्याशी, आरोग्य अधिकाऱ्याशी संवाद साधायला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नागपुरात नेमकं काय घडतंय, हा मेंदूज्वर सदृश जो आजार आहे तो नेमका काय, नेमकं या मृत्यूंचं गूढ अजून उकललेलं नाहीये, पण त्या संदर्भात काय आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आणि या अहवालाची तपासणी कधीपर्यंत याचा अहवाल आपल्या समोर येणार आहे? अगदी हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत, त्याचं उत्तर अजूनही नाहीये की हे जे मृत्यू झालेले आहेत, हे जे 9 मृत्यू झालेले आहेत, यामध्ये 5 मृत्यू मध्य प्रदेशातल्या 0 ते 16 वयोगटातील बालकांचे आणि 4 मृत्यू महाराष्ट्रातले। तर हे कशामुळे झालेले आहेत? आणि दुसरा प्रश्न की हा जो NIVचा अहवाल आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचा अहवाल आहे, तो कधीपर्यंत येईल? हे 2 प्रश्न अजूनही याचं उत्तर मिळालेलं नाहीये। पण गमतीची बाब अशी की मध्य प्रदेशातील डॉक्टरांनी एक विचित्र असा याच्यातनं निष्कर्ष काढलेला आहे। मध्य प्रदेशातील जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये टिपिकली जे लक्षणं दिसत होते लघवी न येणे, त्यामुळे त्यांनी निष्कर्ष असा काढला की त्यांनी बहुधा खोकला आला म्हणून खोकल्याचं एक टॉनिक जे असतं किंवा सिरप जे असतं ते खोकल्याचं सिरप घेतल्यामुळे त्यांना त्यांच्या किडनीवरती परिणाम झाला, असं त्यांनी निष्कर्ष काढला। मात्र महाराष्ट्रातल्या रुग्णांच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही, कारण त्यांच्यामध्ये टिपिकली ताप येणे, खोकला येणे, सर्दी येणे, शिंका येणे हे जे लक्षणं आहेत हे टिपिकली ॲक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोमचे लक्षणं आहेत आणि त्यामुळे त्यांचं तसं वर्गीकरण करण्यात आलं। पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जेवढे काही आतापर्यंत रिपोर्ट झाले त्याच्यामध्ये या सगळ्यांना शून्य केलेलं आहे, नेगेट केलेला आहे, रिजेक्ट केलेला आहे। त्यामुळे नेमके हे मृत्यू कशामुळे हा एक प्रश्न येतात। फक्त आनंदाची बाब एकच आहे की समाधानाची म्हणता येईल की जे 14 रुग्ण अजूनही ॲडमिटेड आहेत
निश्चितच. ते सगळे धोक्याबार आहे, त्यांची प्रकृती धोक्याबार आहे. पण अजून काही रुग्ण येतात का याकडे सुद्धा आरोग्य यांचं सेवेचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच संजय, त्यामुळे पुण्याचा जो NIVचा अहवाल आहे त्याची आता प्रतीक्षा आहे. नेमका तो अहवाल समोर आला तरच अनेक गोष्टी समोर येतील. धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.